गाइस, वेलकम टू माय ब्लॉगिंग. तर इकडे मी खिचडी बाफून घेतली होती आणि त्याच्यामध्ये ना मी गाजर आणि बटाटे पहिले टाकले होते की ती बरोबर शिजून जाईल. मग इकडे मी तेल तापवून दिलं होतं आणि तेल तापवून नंतर ना मी ह्याच्यामध्ये जिरं ना आपले जे खडे मसाले असतात, सुकी लाल मिरची, हे सर्व मी टाकून रेडी करून दिलं होतं. आणि तिकडे खिचडी थोडीशी ना थंडी व्हायला ठेवून दिली होती. आणि हे सगळं माझा पूर्ण पसारा तुम्ही बघत असणार की मला काय टेस्टी बनवायचं असतं मी काय काय करते. आणि इकडे ना मी हे टाकलं होतं लसूणला ना मी मस्त ठेचून टाकलं होतं. त्याच्यात थोडं लाल मिरची पावडर टाकलं होतं आणि त्यामुळे तेल गरम झालं ना, थोडे खडे मसाले शेकला गेले ना, नंतर मी ना हे लसूण टाकून दिलं होतं की ह्याचा ना अलग टेस्ट येतो. आणि ह्याचा ना मी एक व्हिडिओ बघितला होता हे एक खिचडी बनवायचा, तर मी हे लसूणला केलं आणि मग कांदा आणि कॅप्सिकम बस दोनच व्हेजिटेबल्स मला टाकले होते, कारण का गाजर ते सगळं तर मी खिचडीमध्ये बॉईल केलं होतं त्याच्यामध्ये टाकलं होतं. आणि आता इकडे भाजीमध्ये आता ह्याच्यामध्ये राहिलं ना टाकायचं खाली टामॅटो, दुसरं सगळं मी टाकून दिलं होतं. कांदे आणि कॅप्सिकमला थोडं शिजून दिलं आणि थोडंसं असं नरम झालं की हलकं झालं की मी त्याला असं हलवत मिक्स करत राहिली की थोडासा असं नरम होऊन जाय. आणि नरम होऊन गेलं ना मग थोडं जास्ती वेळ ठेवून दिला आणि त्यासाठी मी दुसरी टमाटा कापून घेतला आणि मग ह्याच्यामध्ये मी टमाटा टाकून दिला आणि टमाटा टाकून परत मी ह्याला ना चांगलीपैकी मिक्स करून टाकलो. आणि मिक्स करून नंतर ना ह्याच्यामध्ये मी आपले जे डेली रुटीनचे मसाले असतात ते सर्व टाकले. मीठ टाकलं, थोडं लाल मिरची पावडर टाकलं, हळदी टाकली, धना जिरं टाकलं, हे सर्व टाकलं की ह्याच्यामध्ये ना टमाटर टाकलं म्हणून मसाला टाकतात ना की तो सर्व भाजी ना एकदम मस्तरीतनं चुजून जातं आणि चांगलं हे करतं. आणि इथे मी थोडासा टेस्टसाठी ना माझी पसंतीनं मी थोडा चिकन मसाला टाकला होता की थोडा टेस्ट तिचा चांगला आहे. ते तर बिलकुल ऑप्शनल आहे, तर मी माझा तिथं टाकला होता. आणि मस्त सगळ्यांना चिकन मसाला टाकून सगळं मसाला टाकून पूर्ण व्हेजिटेबलला मिक्स करून टाकले होते. आणि परत मी ना ह्याला थोडाला शिजवायला. हॅलो गाईस, तर कावळा काव 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 करून राहिलं आहे माझ्या हातात. पोतं तर मी डोक्यात हेअर मास्क लावला आहे आणि हेअर मास्क लावला ना मी किचनमध्ये बसून, तर किचन झालं आहे पूर्ण घाणेरडं म्हणून त्याला साफ करायला पडणार. आणि इकडे तुम्हाला बकेट दिसून राहिली आहे, ती बकेट भरून माझे कपडे आहे ते सर्व मला धुवायला पडणार. आणि ह्या ना हे जे असं दांडीवालं असतं ना, दांडीवालं पोतं त्याच्यामध्ये ना खूप ते आहे. आणि कसं हाताने करतात तुम्ही लोक, मला ते नाही कळत. माझ्याने तर होतच नाही ते हाताने. आणि हाताने जे असं पिळलं ना पूर्ण हात असं चुळमुळ होऊन जातात बापरे. तर मी काय करते, पोतं भिजवती आणि मग त्याच्यावर ना नाचती. तर गाईस, तर मी आता पूर्ण पोतं मारते. आणि सकाळी जे मी जेवण केलं होतं काठियावाडी स्टाईल खिचडी आणि दही तिखारी, ती सर्व संपली. म्हणतात म्हणजे थोडी पण मला एक्स्ट्रा खायला नाही भेटली. मी थोडंसं आपण जे दुपारी जेवतो ना तेवढंच माझ्या वाटणीचं खाल्लं. आणि दुसरं मी थोडं एक्स्ट्रा बनवलं होतं की ती खिचडी मला आवडते ना, की परत आपल्याला 4 वाजता भूक लागते की मॅगी खावा करताना. आणि आज संडे म्हणजे जॉब पण आहे म्हणून भूक तर लागणारच, घरी राहून जास्तच भूक लागते. तर मी थोडं एक्स्ट्रा बनवलेलं की नंतर 4 वाजता जी भूकला ना मी मॅगी नाही खाणार, तेच खाईल. कारण का ती काठियावाडी स्टाईल खिचडी मला ना खूपच आवडती म्हणून. पण काय म्हणावं, खिचडी माझ्यासाठी उरलीच नाही. इकडे जाणार, इकडे लाईटच नाही, इकडे जाऊन थोड्यांदा बसते. कारण का ना मी आत्ताच लावलं आहे, मी आत्ताच केलं आहे माझं हे हेअर मास्क.